नमस्कार. जर मित्रांनो तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन शिकायचं असेल तर आत्ताच निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मोफत मिळत आहे. मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक घेऊन आलोय. तो घटक म्हणजे सूत्रसंचालकानं ही एक ओळ बोला, सभागृह शांत होईल. याबद्दलचीच माहिती देणारा हा यूट्यूब व्हिडिओ निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, स्टेजवर कधी कधी गोंधळ असतो, लोक बोलत असतात, मोबाईलवर चर्चा सुरू असते आणि अशा वेळी सूत्रसंचालकाने ओरडण्याची गरज नसते. फक्त योग्य शब्द सूत्रसंचालकाने जर वापरले तर सभागृह आपोआप शांत होतं. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगत आहे. त्यासाठी सभागृह शांत होण्यासाठी सूत्रसंचालकानं काय करावं, काय बोलावं? आदरपूर्वक लक्ष वेधणं. लोकांना आदेश दिला तर ते नाराज होतात, पण आदरानं, नम्रतेनं, जिव्हाळ्यानं, मायेनं बोलावलं, सांगितलं तर लगेचच लक्ष देतात. उदाहरणार्थ, आदरणीय उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक क्षण आपले लक्ष आपण मंचाकडे द्याल का? ही ओळ नम्र आहे, त्यामुळं लोक स्वतःहून शांत होतात. 2. उत्कंठा निर्माण करणं. खाली बसलेला जो प्रेक्षक आहे, श्रोता वर्ग आहे, त्यांची उत्कंठा सूत्रसंचालकानं वाढवणं गरजेचं आहे, निर्माण करणं गरजेचं आहे. ती कशी? की लोकांना वाटलं की काही महत्वाचं सूत्रसंचालक सांगत आहे तर ते लगेच शांत होतात. उदाहरणार्थ मित्रांनो, पुढचा क्षण आपल्या कार्यक्रमातील सर्वात महत्वाचा क्षण ठरणार आहे. की अशी ओळ ऐकली की प्रेक्षक लगेच लक्ष देतात. हा माझा अनुभव आहे. 3. भावना स्पर्श करणारं वाक्य. भावनिक शब्द लोकांना थांबून ऐकायला भाग पाडतात. उदाहरणार्थ मित्रांनो, पुढचे काही क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, म्हणून एक क्षण शांत बसून आपण ते अनुभवूया. 4. सकारात्मक विनंती. रागानं शांत बसा म्हणण्यापेक्षा विनंती केली तर त्याचा परिणाम जास्त आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ, आपल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम सुंदर होणार आहे, म्हणून एक क्षण शांततेनं पुढचा भाग आपण ऐकूया. 5. प्रभावी विराम, पॉज टेक्निक. सूत्रसंचालकानं ओळ बोलल्यानंतर 2 सेकंद शांत राहिले तर प्रेक्षक देखील आपोआप शांत होतात. उदाहरणार्थ मित्रांनो, आता आपण कार्यक्रमाचा अत्यंत महत्वाचा क्षण अनुभवणार आहोत. हा विराम सभागृहाचं लक्ष खेचण्याचं काम करत असतो. सूत्रसंचालनात सभागृह शांत करण्यासाठी मोठ्यानं ओरडण्याची गरज नसते. योग्य शब्द, नम्रता आणि थोडा विराम या 3 गोष्टी जर वापरल्या तर सभागृह आपोआप शांत होत असते. म्हणून लक्षात ठेवा, सूत्रसंचालकाची ताकद आवाज नसते तर ती शब्दांच्या प्रभावात असते. म्हणून मित्रांनो, सूत्रसंचालकानं ही एक ओळ बोला याबद्दलच सविस्तर विवेचन, मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून सभागृह शांत होईल आणि सूत्रसंचालनाचा प्रभाव हा श्रोत्यांवरती पडेल आणि त्या कार्यक्रमाची उंची ही निवेदकामुळे वाढणार आहे. तर मित्रांनो, निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनेल शेकडो निवेदक घडवणारा आहे, घडवलेले देखील आहे. तुम्हाला देखील आदर्श निवेदक व्हायचं असेल, उत्तम वक्ता व्हायचं असेल तर तुम्ही या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.